नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदर्श विद्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग 10वी करिता असलेला श्रेणी विषय जल सुरक्षा यातील जल व्यवस्थापन या घटकातील दुसरा म्हणजे जलसिंचन 3.2 या उपघटकातील उपक्रम लिहिणार आहे। त्याचे नाव आहे तुमच्या परिसरातील शेतीला भेट देऊन कोणत्याही 2 जलसिंचन पद्धतींचा अभ्यास करणे। तर मग लगेचच उपक्रम लिहायला सुरुवात करूया। उपक्रमाचे नाव महाराष्ट्रातील वर्धा परिसरातील शेतीला भेट देऊन कोणत्याही 2 जलसिंचन पद्धतींचा अभ्यास करणे। 1. उपक्रमाचा उद्देश 1. विद्यार्थ्यांना शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध जलसिंचन पद्धतींची माहिती करून घेणे। 2. स्थानिक शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष अनुभव मिळवणे। 3. जलसंपत्तीचे जतन व कार्यक्षम वापर समजावून घेणे। 2. उपक्रमासाठी नियोजित कालावधी 1 दिवस 4 ते 5 तास 2. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत प्रत्यक्ष शेती भेट 3. साहित्य व उपकरणे 1. वही व पेन 2. छायाचित्र घेण्यासाठी मोबाईल किंवा कॅमेरा 3. शेताला भेट देण्यासाठी वाहन 4. पाणी बाटली व टोपी प्रवासासाठी 4. उपक्रमाची कार्यपद्धती कोणत्याही 2 जलसिंचन पद्धतींच्या शेतीसाठी वापर झालेले फायदे यांची ठिकाण, क्षेत्र, पीक प्रकार, खर्च व उत्पादन इत्यादी संदर्भात सविस्तर माहिती लिहा। 1. ठिकाण व क्षेत्र 1. जिल्हा वर्धा, विदर्भ मुख्य पिके कापूस, सोयाबीन, तूर 2. अभ्यासासाठी 2 पद्धती निवडल्या ठिबक सिंचन व स्प्रिंकलर सिंचन 2. ठिबक सिंचन ड्रिप इरिगेशन 1. वापर कापूस, भाजीपाला, फळबाग 2. क्षेत्र 1 5 हेक्टर लहान किंवा मध्यम शेतात अधिक उपयुक्त 3. खर्च अंदाजे 0,000 प्रति हेक्टर सबसिडीने खर्च कमी होतो। 4. फायदे ए 30-50 पाणी बचत बी उत्पादनात 20-40 वाढ कापूस, भाजीपाला सी तण कमी वाढतात, खत थेट मुळाशी देता येते 3. स्प्रिंकलर सिंचन स्प्रिंकलर इरिगेशन 1. वापर सोयाबीन, ज्वारी, गहू, तूर यांसारखी पिके 2. क्षेत्र मध्यम मोठ्या शेतांमध्ये उपयुक्त 3. खर्च यंत्रणा बसवण्यासाठी 20-30 हजार प्रति हेक्टर अंदाजे 4. फायदे ए पाऊस पडल्यासारखे पाणी सर्वत्र समान पडते बी जमिनीच्या थोड्याशा उतारावरही वापरता येतो सी पिकांचे नुकसान कमी होते व उत्पादन टिकून राहते 4. दोन्ही पद्धतींचा एकत्रित परिणाम 1. पारंपरिक पद्धतीपेक्षा पाणी वाचते 2. उत्पादन व उत्पन्न वाढते 3. सुरुवातीला खर्च जास्त असला तरी दीर्घ काळासाठी फायदेशीर 4. शेतकऱ्यांना सरकारी अनुदान कर्ज सुविधा मिळाल्यास या पद्धती सहज अंगीकारता येतात 5. आकृती व छायाचित्रे इथे ठिबक सिंचन व फवारणी सिंचनाच्या आकृत्या किंवा छायाचित्रे जोडावीत 6. उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना 1. जलसंपत्तीचे जतन महत्वाचे आहे 2. पिकानुसार सिंचन पद्धती बदलते 3. आधुनिक पद्धती ठिबक, फवारणी पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक फायदेशीर ठरतात 7. यातून नवीन काय शिकलात 1. ठिबक सिंचनाने कमी पाण्यात जास्त क्षेत्र सिंचन करता येते 2. फवारणी पद्धतीत पाऊस पडल्यासारखे वातावरण तयार होते 3. सिंचन पद्धती निवडताना मातीचा प्रकार, पीक आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घ्यावी लागते 8. निष्कर्ष 1. जलसिंचन पद्धतींमुळे पिकांचे उत्पादन वाढते 2. आधुनिक तंत्रांचा वापर केल्यास पाणी वाचते आणि उत्पन्नही जास्त मिळते 3. शेतकऱ्यांनी नव्या पद्धती अंगीकारल्यास शेती अधिक शाश्वत बनते 9. उपक्रमाविषयी आपले अनुभव 1. प्रत्यक्ष शेतात गेल्यामुळे शिकण्याचा अनुभव अधिक स्पष्ट झाला 2. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी आणि उपाय कळाले 3. आधुनिक सिंचन यंत्रणा प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद मिळाला 10. पालकांची मदत
1. प्रवासासाठी वाहतुकीची सोय पालकांनी केली. 2. काही पालकांनी शेतकरी मित्रांशी संपर्क साधून माहिती मिळवून दिली. 11. सहकार्य घेतलेल्या व्यक्ती. 1. शेतकरी नाव. 2. शिक्षक मार्गदर्शक नाव. 3. सहाध्यायी मित्र. 12. संदर्भ साहित्य. 1. शालेय पाठ्यपुस्तक विज्ञान व तंत्रज्ञान भूगोल. 2. स्थानिक शेतकऱ्यांची माहिती. 3. इंटरनेटवरील संदर्भ लेख. कृती. रिकाम्या सलाईन बाटलीच्या किंवा रिकाम्या पाण्याच्या बाटलीच्या साह्याने घरात किंवा अंगणात किंवा परसबागेत लावलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन उपकरण तयार करा. त्या आधारे एका झाडाला सिंचन केले तर किती लिटर पाण्याची बचत झाली याचे गणित मांडा. अशा प्रकारे 1 एकर क्षेत्रातील फळबागेसाठी किती लिटर पाणी बचत होईल या पद्धतीची वैशिष्ट्ये लिहा. 1. साहित्य. 1. रिकामी प्लास्टिक पाणी किंवा सलाईन बाटली 1 ते 2 लिटर. कापसाचे प्लास्टिक चांगले. 2. नळाची किंवा सूक्ष्म प्लास्टिक ट्यूब 3 ते 5 इनदिया किंवा स्ट्रॉ ऑप्शनल. 3. सुई किंवा खूण किंवा नीट नोजल छेद नियंत्रित करण्यासाठी किंवा ड्रिल छिद्र 0.5 ते 1 4. टेप कात्रणे किंवा कटर लहान फिल्टर जसे की कपडा तुकडा बाटलीच्या मुखात. 5. स्टेक किंवा तारा किंवा छोटा खांब बाटली जमिनीमध्ये स्थिर करण्यासाठी. 2. कृती. 1. बाटली स्वच्छ पुसून एका बाजूला खाली 0.5 ते 1 ची छोटेखानी छिद्र करा. छिद्र मोठे नव्हे. एका किंवा 2 छिद्रांमधून पाणी ठिबकाने बाहेर यावे. 2. बाटलीच्या गळ्यात कपड्याचा छोटा फिल्टर ठेवा कण अडवण्यासाठी व गुळगुळीत बंद करा. 3. लागवडीच्या झाडाच्या मुळाजवळ मुळासमोरील 10 ते 20 cm बाटली उलट मुख जमिनीच्या वर ठेवा किंवा बाटलीची तोंड खाली व मुळाजवळ थोडा खोदून द्या व स्थिर करा. 4. गरजेनुसार रात्रीभर किंवा 6 ते 10 तासासाठी बाटली पुसून द्या. हळूहळू पाणी देईल. 5. दर 2 ते 3 दिवसांनी किंवा मातीच्या ओलाव्यावरून शेड्यूल ठेवा. छिद्र मोठे झाले तर बदल करा. 3. पाणी बचतीचे गणित. अनुमान व स्पष्टीकरण. येथे उदाहरणासाठी अगदी सोपे मानले आहे. वास्तविक माती किंवा पिकानुसार बदल करावा. 1. पारंपरिक हाताने पाण्याची मात्रा प्रति झाड एका सत्रात बरोबर 10 लिटर. 2. DIY बाटली ड्रीप प्रणाली पर सेशन 1 लिटर. बाटली 8 ते 10 तासात वितरित बरोबर 1 लिटर. 3. त्यामुळे प्रति झाड बचत बरोबर 10 - 1 बरोबर 9 लिटर. ही एक इरिगेशन सेशनची बचत आहे. 1 एकर साठी स्पेसिंग 6 गुणिले 6 बरोबर 36 प्रति झाड. 1 एकर बरोबर 4046.86. 2. झाडांची संख्या बरोबर 4046.86 भागिले 36 बरोबर 112 झाडे. अंकशः 4046.86 किंवा 36 बरोबर 112.4127 जवळजवळ 112 झाडे. 3. प्रति इरिगेशन सॅहिंग बरोबर 9 लिटर गुणिले 112 बरोबर 1008 लिटर. 4. जर एका हंगामात 20 इरिगेशन सत्रे झाली तर हंगामी बचत बरोबर 1008 गुणिले 20 बरोबर 20,160 लिटर 20.16 क्युबिक मीटर. पर्यायी उदाहरण. जर पारंपरिक पाणी बरोबर 15 लिटर आणि बाटली देते बरोबर 1.5 लिटर प्रति झाड बचत बरोबर 13.5 लिटर. 112 झाडांसाठी एका सत्राची बचत बरोबर 1512 लिटर. 20 सत्रांसाठी बरोबर 30,240 लिटर. 4. वैशिष्ट्ये. 1. खूप स्वस्त व सोपी रचना. पुनर्वापर होणारी बाटली आणि साधी साहित्य कोठेही सहज बनते. 2. नियंत्रित व टार्गेटेड सिंचन. पाणी थेट मुळाजवळ जाते, वाखेत नाही आणि तण घटतात. 3. पाणी बचत
व अधिक कार्यक्षमता. वरच्या गणनेप्रमाणे मोठ्या प्रमाणात हंगामी हजारो लिटर पाणी वाचवले जाते. 4. कमी देखभाल व तुटणाऱ्या भागांची दुरुस्ती सोपी. छिद्र बदलणे किंवा बाटली बदलणे सहज. 5. लहान बाग किंवा नर्सरी किंवा घरगुती वापरासाठी उत्तम. पाणी नियमन वेळ व श्रम दोन्ही वाचवते. मोठ्या पिकांसाठी अनेक बाटल्या सिस्टीमने जुळवावी. टीप किंवा सावधगिरी. 1. छिद्र खूप मोठे ठेवू नका. पाणी लगेच ओघळून जाईल. सूक्ष्म छिद्रे किंवा सुती फिल्टर वापरा. 2. खते किंवा उर्वरक द्रव स्वरूपात देता असाल तर फिल्टर न चुकता ठेवा. जमिनीतील सांड टाळण्यासाठी. 3. दर हंगामाला किंवा दर महिन्याला छिद्रांची निरीक्षण व पुनरावृत्ती करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काही शंका किंवा अडचण असल्यास कमेंट करा. आपण जर नवीन असाल आणि पहिल्यांदाच चॅनेलला भेट देत असाल तर आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळविण्याकरिता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, सबस्क्रिप्शन हे मोफत असते बर का. धन्यवाद.